नमस्कार. ओके. थोडक्यात सांगायचं असेल तर काय झालं आहे मार्केटमध्ये बघा, मार्केट फिरतंय म्हणजे जवळपास काय झालेलं आहे, मार्केटने जवळपास दिशा थोडीफार बदललेली आहे. ठीक आहे. आता मार्केटच्या भाषेत त्याला काय म्हणतो आपण, पुल बॅक आलेला आहे आणि एक्सपेक्टेड आहे मार्केटमध्ये पुल बॅक येणं गरजेचं आहे. खाली म्हटलं होतं 48 200 48 300 वरती होल्ड करताच बाय करा. गॅप अप त्याच रेंजला झालं आहे. बाय केलं असाल ना, मजबूत प्रॉफिट होतं. काय म्हटलं होतं मी? मजबूत प्रॉफिट होतं. एका दिशेनेच होतं मार्केट, व्यवस्थितरित्या ट्रेड घेतला असाल तर चांगलं प्रॉफिट तुम्हाला बघायला मिळालं होतं. सकाळच्या 15-20 मिनिटात जरी काढला असाल एक ट्रेड, खूप झालं होतं तुम्हाला दिवसात. ठीक आहे. 25 मूव्हिंग ॲव्हरेज कसा मार्केट होल्ड करून त्याच्यावरती ग्लाईड करून गेलेला आहे बघा. परफेक्टरित्या आपल्याला मोमेंटम वरच्या दिशेने बघायला मिळालेली आहे. आता आपण उद्यासाठीचा विचार करू शकतो आणि काय विचार करू शकतो. सर्वात आधी लक्षात घ्या मित्रांनो, वरच्या दिशेने मार्केट जे आहे, जर जायचा विषय म्हणत असेल लक्षात घ्या, तर रेंजेस आपल्या कोणत्या असणार आहेत हे लक्षात घ्या. 49,500, 49,600. थोडक्यात काय, एक चांगली मोठी वरच्या दिशेने मोमेंटम आपल्याला बघायला मिळू शकते, हे लक्षात घ्या. पण त्याआधी 49,000 ची रेंज आहे ही तोडणं गरजेचं आहे, हे लक्षात घ्या. म्हणजे जवळपास काय मार्केट जे आहे हे खरं सांगायचं असेल तर रेंज कोणती आहे आत्ता सध्याचा म्हटलं ते म्हणजे 49,000च्या वरती मार्केट होल्ड करणं गरजेचं आहे, हे लक्षात घ्या. ठीक आहे. ज्या रेड लाईन्स आहेत हे मेन मोठे रिजेक्शन्स आणि सपोर्ट झोन्स आहेत, हे लक्षात घ्या. सेलिंगचे विषय कुठे असू शकते, 48,586 किंवा सरकार सांगायचं असेल तर 48,550च्या खाली होल्ड करतास किंवा 48,500च्या खाली होल्ड करतास तुम्ही सेल करण्याचा प्रयत्न करू शकता. अन्यथा सेल करण्याचा प्रयत्न करू नका. मार्केट ह्याच रेंजमध्ये व्होलाटाईल राहू शकतं आणि जर व्होलाटाईल राहिलं तर मग काय करू शकता, सपोर्ट रेंजला बाय करा, रिजेक्शन झोनला सेल करा. दॅट्स इट. ठीक आहे. एव्हरी डिप बाय करा, एव्हरी हाय सेल करा. ही जवळपास साईडवेज मोमेंटमची तुम्हाला एक विषय तुम्हाला सांगतोय, हे लक्षात घ्या. आणि ह्या टाईपमध्ये एक्सपेक्टेड मार्केट आपल्याला ट्रेड होताना बघायला मिळू शकतं. त्याचबरोबर जर गॅपअप झालं तर 49,000च्या वरती कसं होल्ड करता किंवा होल्ड करून टिकून गेलं तर लक्षात घ्या, अशी एक चांगली एक मोठी कॅन्डल बनत असते तर डेफिनेटली बाय करू शकता. परंतु असं नाही झालं आणि 49,000च्या वरती होल्ड केलं नाही आणि सरळ खाली आलं तर लक्षात घ्या, पुढं बाय करण्याची थोडीफार रिस्क घेऊ शकता. जी कॅन्डल ओपन आहे त्याच कॅन्डलच्या आसपास थोडाफार तुम्ही एल टाकू शकता. ठीक आहे. आणि मार्केट विरुद्ध दिशेने थोडाफार एक चांगल्या दिशेने टार्गेट घेण्याचा प्रयत्न करू शकता. त्या लेवलला सुद्धा आपण ॲनालिसिस करू शकतो, हे लक्षात घ्या. ठीक आहे. त्याचबरोबर आपण थेट जा निफ्टीकडे. निफ्टीचा विषय करताच निफ्टीसुद्धा झालेली आहे, पण थोडक्यात सांगायचं असेल काय, होल्ड करण्याचा प्रयत्न निफ्टी करते, पण तशा लेवलला आपल्याला होल्ड होताना बघायला मिळत नाही आहे, हे लक्षात घ्या. म्हणजे थोडंफार काय निफ्टीला बँक निफ्टी पुलबॅकमध्ये उचलला, पण निफ्टीचा ट्रेंड जो आहे हा सध्या तरी 2 दिवसांचा आपला कसं आहे, डाऊन ट्रेंडच्या आसपासच आहे, हे लक्षात घ्या. मग आपण काय एक्सपेक्ट करू शकतो निफ्टीकडून, सर्वात महत्त्वाचं म्हणजे 23,150 ते 23,250 ह्या जवळपास रेंजमध्ये मार्केट ट्रेड होताना आपल्याला बघायला मिळते. त्यामुळे ओपन त्या रेंजमध्ये झालं तर मग ब्रेकआउटचा विषय कसा असणार आहे, 23,250च्या वरती तुम्ही इंट्राडेला बाय करण्याचा प्रयत्न करू शकता. मग कॉल ऑप्शन बाय करण्याचा प्रयत्न करा किंवा फ्युचर बाय करण्याचा प्रयत्न करू शकता. एल जवळपास एक जास्त नाही 31 पॉईंट जरी ठेवलात किंवा 5 मिनिटाच्या टाईम फ्रेमवरती जाऊन जो स्विंग लो असेल किंवा क्लोज असेल, जी कॅन्डल त्या कॅन्डलच्या खाली एल टाका. मग एक ठराविक लेवलला एक 23,300 23,350 पर्यंत टार्गेट आरामात हे रेड लाईनपर्यंत तुम्हाला बघायला मिळू शकतं, हे लक्षात घ्या. त्याचबरोबर खाली येत असेल मार्केट तर 23,150च्या खाली होल्ड करता सेल करा. ठीक आहे. मग थोडक्यात काय, एक मोमेंटम तुम्हाला चांगली 23,100 ते 23,050 पर्यंत बघायला मिळू शकते. हा जो लो आहे या लोपर्यंत मार्केट येताना तुम्हाला आरामात बघायला मिळू शकतो, हे लक्षात घ्या. ठीक आहे. त्याचबरोबर जर गॅपअप झालं ओपन तर या ट्रेंडलाईनवरती कसं टिकतंय हे आपल्याला बघणं गरजेचं आहे, हे लक्षात घ्या. ठीक आहे. टिकून गेलं तर डेफिनेटली बाय करू शकता. परंतु मार्केट जे आहे जर गॅप डाऊन झालं ओपन तर लक्षात घ्या, 23,100च्या खाली होल्ड करता तुम्ही सेल करा. आरामात चांगली मुवमेंट जी आहे ती खालच्या दिशेने आपल्याला बघायला मिळू शकते, हे लक्षात घ्या. समजलं असेल तर लाईक कमेंटच्या चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन वाजवून करून पूर्ण अपडेट्स तुमच्यापर्यंत पोहोचतील. माझ्या मते इथे तुमची मी रजा घेतोय. धन्यवाद.